श्री स्वामी समर्थ। या काही राशी श्रीमंतीच्या वाटेवर ऑगस्ट आणि श्रावणात भाग्य उजळणार, सोबतच भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार। त्याच लकी राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अखेर ऑगस्ट महिना सुरू झाला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना अत्यंत खास असणार आहे, कारण हा महिना ग्रह नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे। या महिन्यात श्रावण मासारंभ, नागपंचमी सारखे सण येत आहेत। या काळात ग्रहांचे अनेक शुभयोग जुळून येत आहेत, त्यामुळे ऑगस्टचा महिना नेमका कसा असणार आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। धार्मिक दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना अत्यंत पवित्र व विशेष मानला जातो। या महिन्याची सुरुवात गणरायाच्या कृपेचे प्रतीक असलेल्या संकष्टी चतुर्थीने झालेली आहे। त्यानंतर श्रावण महिन्याला प्रारंभ होईल आणि सण उत्सवांची रेलचेल सुरू होईल। ऑगस्ट महिन्याची सुरुवात आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीने होणार असून या महिन्याचा शेवट श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीने होईल। त्यामुळे व्रत, उपवास आणि सणांच्या उत्सवाने हा संपूर्ण महिना भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे। स्कंद पुराणानुसार भगवान शंकराचा आवडता महिना म्हणजे श्रावण। यंदा 13 ऑगस्ट पासून श्रावण मासारंभ सुरू होणार आहे आणि 17 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 7 सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे श्रावणी सोमवार आहेत। सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हे एका अर्थी उत्साह, चैतन्य यांचे प्रतीक मानला जातो। पण यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण असते। श्रावणातील सोमवारी शंकराच्या पूजेनंतर शिवामोठ वाहण्याचा प्रघात आहे। ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची स्थिती अनेक प्रमुख आणि प्रभावशाली स्थिती निर्माण करत आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसणार आहे। सगळ्यात अगोदर आहे त्रिग्रही योग। सूर्य, बुध आणि गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती यांच्या संयोगामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत एक शक्तिशाली त्रिग्रही योग म्हणजे 3 ग्रहांचा संयोग तयार होईल। त्यानंतर हंस राजयोग। गुरु कर्क राशीत उच्च अवस्थेत भ्रमण करत असल्यामुळे हंस राजयोगाचा प्रभाव संपूर्ण महिनाभर टिकून राहील। बुधादित्य योग। हा योग 22 ऑगस्ट रोजी तयार होईल, जेव्हा बुध सिंह राशीत प्रवेश करेल आणि सूर्य व बुध यांच्यात युती होईल। या स्थितीमुळे बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुणांच्या विकासाला चालना मिळते। सूर्य केतू युती। 17 ऑगस्ट रोजी सूर्याच्या गोचरानंतर सूर्य आणि केतू यांच्यात युती होईल। ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही स्थिती आव्हानात्मक मानली जाते। चला तर आता जाणून घेऊया त्या लकी राशींबद्दल ज्यांना ऑगस्ट महिना खूपच भाग्यशाली त्यांच्यासाठी असणार आहे। या काळामध्ये त्यांना नशिबाची पूर्ण साथ प्राप्त होणार आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहेत। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, हर हर महादेव। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना नवीन आशा आणि मोठे यश घेऊन येऊ शकतो। अनुकूल ग्रहस्थितीमुळे बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल। नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा देखील मिळेल आणि पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या देखील मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण असेल। व्यवसायात आर्थिक लाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। सोबतच या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता। त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे। वैवाहिक जीवन सुखी असेल। त्यानंतर आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खरोखरच भव्य आणि भाग्यवान ठरेल। या महिन्यात सूर्याचा स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता लक्षणीयरित्या वाढेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचा प्रभाव वाढेल। जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात। त्यासोबत या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते। सोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल असणार आहे, त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळेल। त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो, त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता। त्यानंतर आहे तुळ रास।
तूळ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना दिलासा आणि शांततेचा असेल. तुम्हाला चालू असलेल्या त्रासांपासून आराम मिळेल आणि नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यावसायिकांना नवीन व्यावसायिक करारांमधून मोठा फायदा देखील मिळू शकतो. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. सोबतच या काळामध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. जो काही दुरावा तुमच्या नात्यांमध्ये आलेला आहे तो दूर होऊन नात्यांमध्ये गोडवा वाढेल. सोबतच हा काळ प्रेमसंबंधांसाठी अतिशय अनुकूल असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण असणार आहे. त्यानंतर आहे मकर रास. हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी अनेक सुवर्ण संधी घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. सोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होतील. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचे योग देखील बनत आहे. त्यासोबतच या काळामध्ये भगवान महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळामध्ये तुमच्या सर्व मनासारख्या इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंद उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वृषभ रास. ऑगस्ट या महिन्यात आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील. जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थिरता राहील आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यवसायात ग्राहक वाढतील. घरातील वातावरण आनंदी राहील. सोबतच मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. सोबतच भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद या काळात तुम्हाला प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या जीवनात आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशींसाठी ऑगस्टमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा महिना अनुकूल आहे. व्यवसायात नवीन करार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात एखादा शुभप्रसंग देखील घडू शकतो. त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब किंवा तणावावर लक्ष द्या. सोबतच या काळात भगवान महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. करिअरमध्ये तुमच्यासाठी नवीन संधी प्राप्त होणार आहेत. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशींसाठी ऑगस्ट महिना करिअरमध्ये नवीन संधी निर्माण करणारा असणार आहे. सोबतच करिअरमध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना लाभ होईल. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. सोबतच या काळामध्ये भगवान महादेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्याने या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद. भगवान महादेवाची विशेष कृपा या राशींवरती राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंद. सोबतच अनेक सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.